नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्पॅक्ट क्लासेस मराठी मीडियम मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ असेल आपला नाउनचा पहिल्या प्रकाराचा। तर नाउनचा पहिला प्रकार कोणता असेल? प्रॉपर नाउन। तर आपल्याला माहित आहे नाउनचे प्रकार किती पडतात? 5 पडतात। ते कोणते? प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन। मग आता आपण आज बघूया प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन म्हणजेच काय? तर आज प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम। तर प्रॉपर नाउनचे डेफिनेशन काय असते बघूया। तर प्रॉपर नाउन म्हणजेच काय? विशेष नाम। तर प्रॉपर नाउन चे डेफिनेशन काय असेल? द नेम ऑफ पार्टिक्युलर पर्सन्स, द नेम ऑफ पार्टिक्युलर पर्सन्स, प्लेस, थिंग्स, एनिमल्स, कंट्री, रिव्हर, एनी ऑब्जेक्ट। म्हणजेच काय? एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या, देशाच्या, नदीच्या, वस्तूच्या नावाला विशेष नाम म्हणतात। म्हणजेच काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणतात। प्रॉपर नाउन म्हणजे काय समजलं? तर प्रॉपर नाउन म्हणजे एखादी म्हणजे जे काही आपण बघतो, जे काही आपण पाहतो, ज्याला स्पर्श करतो, त्याला आपण विशिष्ट नाव आहे। म्हणजे त्याला आपण व्यक्तिवाचक म्हणजे वैयक्तिक ओळखतो, त्याला पार्टिक्युलर स्पेसिफिक ओळखतो, त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणतात। म्हणजे जे पार्टिक्युलर पर्सन्स असतील, प्लेस असेल, थिंग असेल, एनिमल्स असतील, कंट्री असेल, रिव्हर असेल, एनी ऑब्जेक्ट। मग आता त्यामध्ये कंट्री असतील, रिव्हर असतील, माउंटेन्स असतील, मग नेशन्स असतील, भरपूर काही ज्यांना आपण प्रॉपरली ओळखतो, त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणतात। म्हणजेच काय? एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या, देशाच्या, नदीच्या, वस्तूच्या नावाला विशेष नाम म्हणतात। म्हणजेच काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणतात। तर प्रॉपर नाउन आपण फॉर एक्झाम्पल कसं असेल? तर फॉर एक्झाम्पल पर्सन्स आहेत ना, मग याच्यामध्ये आपण एखाद्या मुलाचं नाव घेतलं, म्हणजे बॉयचं नाव घेतलं तर राजा घेतलो ना, त्यामध्ये बॉय आहे, हे काय झालं? हे झालं प्रॉपर नाउन। हे काय झालं? प्रॉपर नाउन। मग आता हे मुलगी, गर्ल म्हणजेच काय? एखादी व्यक्तिवाचक नाव, म्हणजे एक जातीवाचक नाव आहे, पण त्यामध्ये आपण एक व्यक्तिवाचक नाव जेव्हा घेतो, म्हणजेच काय? रिया काय आहे? एखाद्या विशिष्ट मुलीचं नाव आहे। म्हणजे तर पर्सन्स मध्ये आपण काय बघितलं? राजा एखाद्या मुलाचं नाव आहे, पण त्यामध्ये तो एक विशिष्ट नावाचा मुलगा आहे। म्हणजेच कोण? राजा नावाचा मुलगा आहे। म्हणजेच काय? ते एक प्रॉपर नाउन झालं। तर गर्ल काय आहे? कॉमन नाउन आहे, म्हणजे एखाद्या जातीवाचक मधलं नाव आहे, पण ती कोणती मुलगी, म्हणजे नेमकी विशिष्ट नावाची मुलगी आहे। म्हणजेच हे काय झालं? प्रॉपर नाउन। म्हणजे नावामधलं हे काय आहे? एक व्यक्तिवाचक मधलं, पर्सन्स मधलं काय आहे? प्रॉपर नाउन आहे। आता हे बघा, एनिमल्स मध्ये आपण एखादा डॉगी आहे, पण डॉगी काय झाली? त्याची जनरली जात झाली, म्हणजे कॉमन नाउन आहे। पण टोनी नावाचाच डॉगी आहे म्हणलं तर ते काय झालं? प्रॉपर नाउन झालं। आणि हे कॅट काय आहे? कॅट पण एक कॉमन नाउन आहे, म्हणजे जनरली एक त्याची कॅटची जात आहे। पण मिली नावाचीच माझी कॅट आहे म्हणायचं असेल तर मिली इज माय कॅट, मिली इज माय कॅट, म्हणजे माझी मिली नावाचीच कॅट आहे, म्हणजे ते काय झालं? प्रॉपर नाउन झालं। आता थिंग्स मध्ये बघा, रेनॉल्ड्स काय आहे? एका पेनचं नाव आहे, पण पेन मध्ये ती एक कोणत्या नावाची पेन आहे? ज्या कंपनीची आहे त्याला काय म्हणतात आपण? रेनॉल्ड्स। म्हणजेच काय? प्रॉपर नाउन म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट वस्तूच्या, विशिष्ट व्यक्तीच्या, विशिष्ट प्राण्याच्या, विशिष्ट देशाच्या, विशिष्ट एव्हरीथिंग, म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही घटकाला, ज्याला आपण एखाद्या विशिष्टतेने ओळखतो, त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणतात। म्हणजे काय? प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या विशिष्ट प्राण्याच्या, देशाच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या, रिव्हरच्या, मग कोणत्याही घटकाला, जेव्हा एखाद्या घटकाला आपण जेव्हा विशिष्ट नावाने ओळखतो, त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणतात। प्रॉपर नाउन म्हणजे कळलं, म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे काय? एखादं पार्टिक्युलर नेम असेल, मग पार्टिक्युलर नेम काय असेल? मग त्यामध्ये एक स्पेसिफिक असेल, म्हणजे ज्याचा व्यक्तिवाचक, ज्याचा विशेष म्हणजे स्पेशालिटी दाखवून देते, त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाउन म्हणजेच काय? ज्या वाक्यामध्ये एखाद्या वर्डचं जेव्हा स्पेशालिटी दाखवून देते, म्हणजेच काय? त्याची
पार्टिक्युलर नेम जेव्हा दाखवून देते तेव्हा काय म्हणतात, त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. प्रॉपर नाउनची डेफिनेशन कळली असेल, प्रॉपर नाउनचे कन्सेप्ट कळले असतील, एनी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगू शकता. आजचा हा जो व्हिडिओ होता प्रॉपर नाउन बद्दल होता, तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. आणि नुसता हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करू नका, तर हा व्हिडिओ तुम्ही रिपीट बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश ग्रामर पक्क होईल.